Hello friends. During last period we will talking about the chapter chemical energetics. In that chapter we already completed the part first, that is thermodynamics. Today we will study the part second of this chapter, that is known as thermochemistry. At first we will find out what is meant by thermochemistry. So students, as we know, thermochemistry, it is the branch of physical chemistry which deals with heat changes in chemical reactions. Thermochemistry, it is the branch of physical chemistry which deals with heat changes in chemical reactions. आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर जवळपास सर्वच केमिकल रिॲक्शन जे असतात त्या सर्वच केमिकल रिॲक्शन्स या घडून येत असताना केमिकल चेंज हा घडून येत असतो आणि हा जो केमिकल चेंज आहे तो जनरली इन द फॉर्म ऑफ हीट चेंजच्या फॉर्ममध्ये घडून येतो. हीट चेंज इट मे अपियर इन द फॉर्म ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ऑर इव्हॉल्युशन ऑफ हीट. म्हणजे केमिकल रिॲक्शन घडत असताना त्या रिॲक्शनमध्ये एकतर ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट किंवा इव्हॉल्युशन ऑफ हीट या प्रकारचा हीट चेंज घडून येत असतो. आणि म्हणून थर्मोकेमिस्ट्री ही एक अशी फिजिकल केमिस्ट्रीची ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये कशाचा स्टडी केला जातो तर हीट चेंजेस, केमिकल रिॲक्शन घडून येत असताना हीट चेंज कशा पद्धतीनं होते, विच डील्स विथ हीट चेंजेस इन केमिकल रिॲक्शन. सो जर आपण बघितलं प्रामुख्यानं तर केमिकल रिॲक्शन्समध्ये सम बॉन्ड ऑफ रिॲक्टंट मोलिक्युल्स आर ब्रोकन अँड सम न्यू बॉन्ड्स इन प्रॉडक्ट मोलिक्युल्स आर फॉर्म्ड. म्हणजे केमिकल रिॲक्शन ज्यावेळी घडून येते त्यावेळी काय होतं नेमकं तर हे ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ द बॉन्ड्स आपण घडून येतो असं म्हणतोय. ते रिॲक्टंट्स मोलिक्युल जे असतात त्या रिॲक्टंट मोलिक्युलचे काही बॉन्ड्स ब्रेक होतात तर प्रॉडक्ट मोलिक्युल जो नवीन तयार होतोय त्यामध्ये काय होतं तर नवीन बॉन्ड्स तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे बॉन्ड तयार झालेले किंवा ब्रेक झालेले जे बॉन्ड्स आहेत हे आपण बघत असताना नेमकं काय होतं, एनर्जी इज युज्ड ऑर कन्झ्युम्ड इन ब्रेकिंग ऑर डिसोसिएशन ऑफ बॉन्ड. म्हणजे एनर्जी काय केली जाते, यूज केली जाते किंवा कन्झ्युम केली जाते. जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो किंवा बॉन्ड डिसोसिएशन होतं त्यावेळी एनर्जी यूज किंवा कन्झ्युम केली जाते. This energy is used or consumed in breaking or dissociation of bonds, and energy is evolved or given out in the formation of bond. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग ज्यावेळी होतं त्यावेळी काय होतं किंवा बॉन्ड डिसोसिएशन ज्यावेळी होतं त्यावेळी एनर्जी जी असते ती यूज केली जाते किंवा कन्झ्युम केली जाते. आणि ज्यावेळी नवीन बॉन्ड तयार होत असतो दॅट इज फॉर्मेशन ऑफ बॉन्ड त्यावेळी हीट इव्हॉल्व होते किंवा हीट काय होत असते given out होते. If energy evolved in the formation of bond is greater than the energy consumed in breaking of bonds, then the net result is a release of energy. While if energy consumed in breaking of bonds and is greater than energy released in the formation of bond, then there is a absorption of energy in chemical reaction. म्हणजे जेव्हा केमिकल रिॲक्शन्स घडून येते आणि ही केमिकल रिॲक्शन येत असताना जी एनर्जी म्हणजे जर एनर्जी इव्हॉल्व झालेली आहे फॉर्मेशन ऑफ बॉन्ड तयार होत असताना जी एनर्जी बाहेर पडली ती जर ग्रेटर असेल, जास्त असेल, कशापेक्षा जास्त असेल, बॉन्ड ब्रेक होत असताना एनर्जी कन्झ्युम झाली त्यापेक्षा जर जास्त असेल तर इथं आपण म्हणणार हिअर द release in the formation of bond, that is when energy net result is a release of energy, while if energy consumed in breaking of bond is greater than energy released in the formation of bond then there is absorption. म्हणजे ज्यावेळी बॉन्ड तयार होतो, नवीन बॉन्ड तयार होतो त्यावेळी एनर्जी रिलीज किंवा net result is release of energy, that is given out energy, that is energy is evolved. While जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा नेट रिझल्ट जो असतो तो एनर्जी यूज केली जाते किंवा एनर्जी कन्झ्युम केली जाते.
आता यासाठी आपल्याला भरपूर उदाहरणं आहेत. आपण जर बघितलं, बर्निंग ऑफ कोल इन एअर, बर्निंग ऑफ कोल इन एअर म्हणजे जर आपण बघितलं तर कार्बन म्हणजे कोल हा कार्बनच्या फॉर्ममध्ये असेल, तो सॉलिड स्टेटमध्ये आहे. when it is burns with oxygen, that is air, to form carbon dioxide, and here heat is evolved. This is the burning of coal in air produces heat. Well, another reaction is that is Daniell-Sale reaction. Here in this reaction taking place in galvanic cell that produces electricity in Daniell-Sale. That means this is actually a displacement reaction. When Zn is react with copper, here displacement reaction takes place. That is copper, it is in the form of Cu+2, while zinc it is in solid form. And when displacement reaction takes place, Daniell-Sale, that is electrolysis, takes place to form zinc in the form of Zn+2 ions, while copper it is in the form of solid. And here in this reaction or Daniell-Sale, here electricity is generated, that is electric energy is released. Another one example, it is burning of candle in air produces light and heat. म्हणजे जेव्हा आपण उदाहरणार्थ मेणबत्ती बघतो आणि ही मेणबत्ती ज्यावेळी आपण पेटवतो त्यावेळी आपल्याला दोन प्रकारचे एक लाईट ही मिळतो म्हणजे प्रकाशही मिळतो आणि त्याचबरोबर उष्णता सुद्धा मिळत असते. सो अशा प्रकारचे जे हीट चेंजेस असतात ते हीट चेंजेसचा अभ्यास आपण कशामध्ये करतोय, थर्मोडायनॅमिक्समध्ये करतोय. आता यामध्ये काही टर्म्स आहेत, पहिल्यांदा आपण त्या टर्म्स बघणार आहोत. तर यामध्ये एक पहिली टर्म आपण जी बघणार आहे ती म्हणजे इंटरनल एनर्जी. या आधीही आपण याचा अभ्यास केलेला आहे, पण या चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण काय करूया, इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी या दोन टर्म्स काय आहेत ते आपण बघूया. आपण पहिल्यांदा बघूया कशाला इंटरनल एनर्जी म्हणायचं. सो एव्हरी सबस्टन्स हॅव एन इट्स डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी, अँड दॅट डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी इट इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक एनर्जी ऑर इंटरनल एनर्जी. म्हणजे कोणताही सबस्टन्स घेतला, मी आता जो तुमच्यासमोर बोलतोय, मी जे बोलतोय ते कोणामुळे बोलतोय, माझ्यामध्ये जी काही इंटरनल एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे मी तुमच्यासमोर बसून बोलतोय. किंवा तुम्ही माझं ऐकताय हे कशामुळे ऐकताय, तुमच्यामध्ये जी इंटरनल एनर्जी आहे त्यामुळे तुम्ही ते ऐकताय. सो एव्हरी सबस्टन्स हॅव इट्स डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी, अँड दॅट डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी is called as intrinsic energy, or it is called as internal energy. It is denoted by capital letter E. Here the absolute value of internal energy cannot be determined, but change in internal energy we can determine. म्हणजे इंटरनल एनर्जीची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण शोधू डिटरमाइन करू शकत नाही, पण इंटरनल एनर्जीमध्ये जो काय बदल झाला तो मात्र आपण काय करू शकतो, मोजू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन बघायला मिळते, डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1, वेअर E2 इज अन फायनल स्टेट एनर्जी, इंटरनल एनर्जी ऑफ फायनल स्टेट और सेकंड स्टेट, and E1 it is an internal energy of initial state, that is first step. So internal energy it can be determined in the form of or by using equation delta E is equal to E2 minus E1. For a chemical reaction, change in internal delta E is considered as energy or heat change at constant volume and may be given as delta E is equal to energy of product minus energy of reactants, that is delta E is equal to E product minus E reactant. This is all about internal energy. Now then the second term it is called as enthalpy. आता या एन्थाल्पीची डेफिनेशन आपल्याला करत असताना थोडंसं आपल्याला काय बघावं लागेल बघा. व्हेन एनी प्रोसेस इज कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, म्हणजे कोणतीही प्रक्रिया आपण घडवून आणत असताना जर त्या ठिकाणी प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, देन देअर इज चेंज इन व्हॉल्यूम. मग त्या प्रोसेसमध्ये फक्त आपल्याला काय बघावं लागतं, व्हॉल्यूमचा चेंज कसा होतो हे बघावं लागतं. सो व्हेन एनी प्रोसेस it is carried out at constant pressure and temperature, then there is a change in volume. If the volume increases, then some mechanical work is done by the system and hence internal energy is decreases. And if volume decreases, mechanical work may be done on the system and internal energy increases. म्हणजे जेव्हा व्हॉल्यूममध्ये बदल होतोय आणि हा व्हॉल्यूममध्ये होणारा जो बदल आहे
जर व्हॉल्यूम वाढला तर मेकॅनिकल वर्क जे घडून येतं ते बाय द सिस्टीम घडून येतं, आणि जेव्हा मेकॅनिकल वर्क बाय द सिस्टीमवरती घडून येतं देन इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते. व्हाईल इफ व्हॉल्यूम इज डिक्रीजेस, जर व्हॉल्यूम डिक्रीज झाला देन मेकॅनिकल वर्क मे बी डन ऑन द सिस्टीम बाय द सिस्टीम. आणि इथं मेकॅनिकल वर्क कसं घडून येतं, मेकॅनिकल वर्क मे बी डन ऑन द सिस्टीम अँड देअरफॉर इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आणि म्हणून अशा ज्या काय प्रोसेसेस आहेत अशा प्रोसेसेसमध्ये जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतो, टोटल एनर्जी चेंज ऑफ अ सिस्टीम और टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इट इज गिवन बाय one thermodynamic quantity, and that thermodynamic quantity it is called as heat content, or it is also called as enthalpy, and it is denoted by capital letter H, and mathematically it is given by one equation, and that equation it is called as H is equal to E plus PV, where H it is nothing but heat content or enthalpy, E is an internal energy of the system, P is pressure, and V is the volume of system at constant temperature. So enthalpy of system may be defined as it is the sum of internal energy and product of pressure and volume of system at constant temperature. म्हणजेच आपल्याला असं म्हणावं लागेल की एन्थाल्पी हे दुसरं तिसरं काही नसून ही एक बेरीज आहे. कुणाची बेरीज आहे, इंटरनल एनर्जी आणि गुणाकार. कुणाचा गुणाकार, प्रॉडक्ट प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा गुणाकार. पण जेव्हा काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा गुणाकार आणि इंटरनल एनर्जी यांची बेरीज म्हणजेच काय आहे, एन्थाल्पी आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला असं म्हणावं लागेल, एन्थाल्पी ऑफ सिस्टीम मे बी डिफाइन्ड ॲज सम ऑफ इंटरनल एनर्जी and products of pressure and volume of system at constant temperature. That is, the enthalpy of system is the amount of energy stored within the system available for conversion into heat. आता जसं आपण मगाशी वरती इंटरनल एनर्जी म्हटलं तसं इथं चेंज इन एन्थाल्पी आपल्याला बघायला लागेल. चेंज इन इंटरनल एनर्जीला आपण डेल्टा ई असं म्हटलं तर चेंज इन एन्थाल्पीला डेल्टा एच असं म्हणावं लागेल. सो लाईक इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी इज ऑल्सो अ स्टेट फंक्शन अँड देअरफॉर इट्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅनॉट बी डिटरमाइंड. देअरफॉर वी कॅन डिटरमाइन चेंज इन एन्थाल्पी अँड इट इज मॅथमॅटिकली कॅल्क्युलेटेड or determined by using same formula, that is delta H is equal to H2 minus H1. डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. आणि हा जो काही चेंज आहे तो एखाद्या केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत आपल्याला बघायचा असेल तर त्यासाठी आपण असं लिहिणार, डेल्टा H रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट्स मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट्स. म्हणजे इथे इक्वेशन बघितलं तुम्ही, डेल्टा H रिॲक्शन इज इक्वल टू समेशन H प्रॉडक्ट्स मायनस समेशन H रिॲक्टंट्स. सो आता म्हणजे दोन्हीच्या डेफिनेशन्सवर आपण बघितल्या. इंटरनल एनर्जीला आपण काय म्हणतोय बघा, डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1 असं म्हणतोय, चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि चेंज इन एन्थाल्पीला काय म्हणतोय, डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. सो नाव वी कॅन फाइंड आउट द रिलेशन बिटवीन एन्थाल्पी अँड इंटरनल एनर्जी. ॲज वी नो एन्थाल्पी इट इज नथिंग बट the sum of internal energy and product of pressure and volume at constant temperature. That means H is equal to H is equal to E plus P into V. And change in enthalpy, it is equal to delta H is equal to delta E plus P delta V, where delta V it is nothing but change in volume and it is equal to V2 minus V1. म्हणजे इथं दिलेलं इक्वेशन आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल H इज इक्वल टू ई प्लस पी व्ही हे एन्थाल्पीचं इक्वेशन आहे आणि डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा ई प्लस पी डेल्टा व्ही हे चेंज इन एन्थाल्पीचं इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये हा व्ही जो आहे तो चेंज इन व्हॉल्यूम केला म्हणून डेल्टा व्ही आला आणि त्याची किंमत जी आहे ती डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असते, V2 मायनस V1. म्हणजे जसं डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1
डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1, तसंच डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, V2 मायनस V1 असणार आहे. आणि म्हणून चेंज इन एन्थॅल्पी जो आहे तो आपण इंटरनल एनर्जीच्या फॉर्ममध्ये कसा दाखवतोय, डेल्टा एच दॅट इज इक्वल टू डेल्टा ई, आणि हा जो डेल्टा ई जो असणार आहे तो कसा असणार आहे, E2 मायनस E1 असणार आहे. आणि म्हणून इथं एन्थॅल्पी चेंज इट इज नथिंग बट हीट ॲब्सॉर्ब ऑर इव्हॉल्व्ड by the system at constant pressure, then it is given as Qp that is equal to delta H. So Qp is equal to delta H, it is the enthalpy change, and that enthalpy change it is nothing but Qp means heat absorbed or evolved by the system at constant pressure. Q is heat and P is pressure. So at constant pressure Qp is equal to delta H. Now units of energy किंवा हीट चेंज जो आहे, एनर्जी चेंज किंवा हीट चेंजचं जर आपण युनिट बघायला गेलं, एनर्जी चेंज दॅट इज हीट चेंज, इट इज एक्सप्रेस्ड इन कॅलरीज, किलो कॅलरीज और जूल्स और किलो जूल्स. 1 कॅलरी म्हटलं तर आपण 4.184 जूल इतकं असतं, तर त्याच पद्धतीनं 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.184 किलो जूल अशा पद्धतीनं होईल. दी SI युनिट ऑफ हीट इज जूल और किलो जूल. त्याच पद्धतीनं आपण वर्कचं सुद्धा बघितलेलं आहे, वर्क इज मेजर्ड इन अर्क्स और जूल्स. दी SI युनिट ऑफ वर्क इज जूल. 1 जूल इज इक्वल टू वी नो 107 अर्क्स. आता साइन कन्व्हेन्शन्स आपण बघूया. जर आपण इथे बघितलं साइन कन्व्हेन्शन्समध्ये, सो ही साइन कन्व्हेन्शन्स कुणाचे आहेत, तर डेल्टा एच आणि कुणाचे आहेत, डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी, त्यालाच आपण म्हणतोय क्यू, दॅट इज क्यू इट इज अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर इव्हॉल्व्ड, अँड डब्ल्यू यांचं आपल्याला काय बघायचं आहे, साइन कन्व्हेन्शन बघायचं आहे. हिअर फर्स्ट साइन कन्व्हेन्शन बघा, नीट काळजीपूर्वक बघा. एकूण आपल्याला 6 साइन कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं साइन कन्व्हेन्शन कसं आहे बघा, व्हेन हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम, व्हेन हीट इज ॲब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम Q and delta H is positive. सेकंड बघा, when heat is given out by the system Q and delta H is negative. म्हणजे हीट ज्यावेळी त्या सिस्टीमनं ॲब्सॉर्ब केली असेल तर Q आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह असतो, आणि गिव्हन आउट झाली असेल तर Q आणि डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. थर्ड बघा, when energy is absorbed by system. आता मगाशी वरती आपण हीट म्हटलं, इथं एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय सिस्टीम, then delta E is positive, while energy is given out by the system delta E is negative. म्हणजे पहिली 2 साइन कन्व्हेन्शनशी हीटशी रिलेटेड आहेत, दुसरी जी 2 साइन कन्व्हेन्शन्स आहेत ती कशाशी रिलेटेड आहेत, एनर्जीशी रिलेटेड आहे, आणि नंतरची जी 2 आहेत ती वर्कशी रिलेटेड आहेत. when work is done on the system W is positive, while when work is done by the system W is negative. These are the sign conventions. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणावं लागेल, जनरली इफ एनिथिंग इज गिवन टू द सिस्टीम इट इज पॉझिटिव्ह, अँड इफ एनिथिंग इज गिवन आउट टू द सिस्टीम इट इज निगेटिव्ह. म्हणजे काहीही असू दे, जर त्या सिस्टीमला दिलं तर ते पॉझिटिव्ह असेल, आणि सिस्टीममधून बाहेर पडलं तर ते कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि दॅट कुड बी डिपेंड्स अपॉन द स्टेट्स ऑफ द सिस्टीम, दॅट इज फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स. म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांची फिजिकल स्टेट काय आहे त्यावरती ते अवलंबून असेल. उदाहरणार्थ सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, किंवा G इंडिकेट्स गॅसियस सबस्टन्स, L इंडिकेट्स लिक्विड सबस्टन्स, आणि S इंडिकेट्स सॉलिड स्टेट ऑफ द सबस्टन्स रिस्पेक्टिव्हली. दीज आर द सम फिजिकल स्टेट्स ऑफ द सिस्टीम. नाऊ आता आपण इथं बघितलं ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व्ड असं म्हणतो. आता यावरूनच किंवा याच्याशीच रिलेटेड आपल्याला 2 प्रकारच्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत, आणि त्या रिॲक्शन्स म्हणजे कोणत्या, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. यातला काहीसा पार्ट तुम्हाला 12वीलाही झालेला आहे, आपण तोच इथं थोडासा रिपीट करूया. एक्झोथर्मिक रिॲक्शन्स, द रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट और दॅट इज हीट इज इव्हॉल्व्ड दॅट or heat is released, such reactions are called as exothermic reactions. The reactions in which heat is evolved, heat is released, heat is given out, such reactions are called as
exothermic reaction. That is, the reactions which are accompanied by evolution of heat. Such reactions are called as exothermic reactions. In such reactions, enthalpy of product is less than enthalpy of reactions. That is, HP, that means enthalpy of product, it is less than HR, that means enthalpy of reactants. So here, depending upon definition, heat is evolved, given out or released, and therefore change in enthalpy delta H, it is negative. So next reaction, it is called as endothermic reaction. The reactions in which heat is absorbed or the reactions in which are accompanied by absorption of heat, such reactions are called as endothermic reactions. म्हणजे ज्या रिॲक्शन्समध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते किंवा अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्या घडून येतात, काय कशा घडून येतात, हीट ॲब्सॉर्ब करून ज्या रिॲक्शन्स घडून येतात त्या रिॲक्शनला एंडोथर्मिक रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. इन दीज रिॲक्शन्स एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट्स. दॅट मीन्स HP greater than HR. HP means enthalpy of product and it is greater than HR. HR means enthalpy of reactants. आणि इथं हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे त्यामुळं ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट असेल त्यामुळं काय होणार आहे, डेल्टा H जो असणार आहे, चेंज इन एन्थाल्पी जी असणार आहे ती काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. तीच याच डेफिनेशन्स इथं आपल्याला या रिॲक्शन्समध्ये दाखवल्या आहेत बघा. एक्झोथर्मिक रिॲक्शन्समध्ये डेल्टा H that is heat released, it is less than 0 and therefore it is exothermic reaction, while delta H it is greater than 0 in endothermic reactions when heat is absorbed. If we see this graphical diagram, enthalpy against reaction coordinates, then we will find out the difference between the energies. Delta H less than 0, heat is released, the reaction is exothermic reaction. Here enthalpy of product is less than enthalpy of reactants in exothermic reaction. While in endothermic reactions, enthalpy of product is greater than enthalpy of reactants. That means delta H is greater than 0 and heat will be absorbed, and therefore this reaction it is called as endothermic reactions. So these are the examples of exothermic reactions and endothermic reactions. Exothermic reaction चे examples बघा तुम्ही कोणते आहेत. When carbon it is reacts with air, that means oxygen, we get carbon dioxide. The heat released, it is delta H is equal to minus 393.5 kilojoule. While H2 gas plus 1/2 O2 gas, it is combined with each other to form water in the form of liquid. Here amount of energy evolved, given out, released, it is delta H, it is equal to minus 285.8 kilojoule. Another one reaction, that is neutralization reaction. When NaOH, that is aqueous NaOH, it reacts with aqueous HCl, that is strong base and strong acid HCl, reacts with each other to form salt NaCl plus water. In this reaction also, this neutralization reaction, heat is released, therefore this reaction is exothermic reaction, and delta H, value of delta H is equal to minus 57.3 kilojoule. All these three reactions are an exothermic reaction because delta H, value of delta H is negative. While these two reactions, N2 plus O2, combination of N2 plus O2 gases to form twice NO, it is endothermic reaction because delta is, the value of delta H is positive, that is plus 180.7 kilojoule. While H2 plus I2 in the gaseous stage, it combines with each other to form 2HI in gas. Here this reaction it is also called as endothermic reaction because delta H, value of delta H is positive and it is about 51.88 kilojoule. So these two are the examples of which reaction, endothermic reactions. Now we will find out thermochemical equations. म्हणजे इथं आपण काय करूया, आता थर्मोकेमिकल इक्वेशन्स बघूया. आता थर्मोकेमिकल इक्वेशन बघत असताना काय बघावं लागतं, तर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आपल्याला बघावं लागतं. तर या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्समध्ये काय असतं नेमकं, म्हणजे जर आपण ही रिॲक्शन बघितली, CO, that is carbon monoxide gas, it combines with air, that is 1/2 O2 gas to form a carbon dioxide gas. Here a balanced chemical equation indicating not only the quantities of reactants and products
but also indicates heat absorbed or evolved, and therefore these equations are called as thermochemical equations. म्हणजे ही जी आपण आता रिॲक्शन दिली आहे ना, या रिॲक्शन्समध्ये जेव्हा आपण CO+1 हा O2 इक्वल टू CO2 लिहिणार आणि त्याचबरोबर जेव्हा आपण काय करणार डेल्टा एचची व्हॅल्यू लिहिणार, मग ती पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, जेव्हा असं बॅलन्स्ड इक्वेशन आपण लिहिणार आहोत त्यावेळी त्या रिॲक्शनला म्हणजे कोणत्याही रिॲक्शनच्या पुढं जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट झाल्यानंतर जर डेल्टा एचची व्हॅल्यू दाखवली असेल, म्हणजे या रिॲक्शनमध्ये तुम्ही बघितलं ना तर डेल्टा एच इज इक्वल टू किती दाखवले बघा -283.0 किलोजूल. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणणार आहोत. जर तिथे डेल्टा एच ची व्हॅल्यू लिहिली नाही आणि फक्त काय असेल CO+1 हा O2 इक्वल टू CO2 असेल तर ती केमिकल रिॲक्शन झाली. पण हीच केमिकल रिॲक्शन बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन असेल आणि जर तिथे डेल्टा एचची व्हॅल्यू मग ती पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे अशी जर दिली असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण म्हणणार आहोत थर्मोकेमिकल इक्वेशन. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ our part B, that is thermochemistry. Now heat of reaction or enthalpy of reaction. आता जर बघितलं तुम्ही हीट ऑफ रिॲक्शनला पण डेल्टा एच असं आपण म्हणतो आणि एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे चेंज इन एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन त्याला सुद्धा आपण काय म्हणतो डेल्टा एच असंच म्हणतो. आता यामध्ये का असं म्हटलं जातं अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्व ऑर ॲब्सॉर्ब इन अ केमिकल रिॲक्शन. आता कोणतीही केमिकल रिॲक्शन आपण जर म्हटलं तर इथं जर बघायला गेलो प्रामुख्यानं नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स गिवन इन केमिकल इक्वेशन्स आर कम्प्लिटली रिॲक्टेड अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज हीट ऑफ रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट गिवन इन केमिकल इक्वेशन आर कम्प्लिटली रिॲक्टेड then and then it is called as heat of reaction and it is denoted by the value that is delta H. म्हणजे इथे एक रिॲक्शन दिल्या त्या रिॲक्शनमध्ये बघा कार्बन सॉलिड फॉर्ममध्ये आहे प्लस O2 गॅसियस फॉर्ममध्ये आहे. याच्यापासून आपल्याला CO2 हा गॅस मिळतोय आणि CO2 हा गॅस मिळत असताना यांचे नंबर ऑफ मोल्स बघितले आपण कार्बन 1 मोल आहे, ऑक्सिजन 1 मोल आहे आणि CO2 मिळतोय तो सुद्धा काय आहे 1 मोल मिळतोय. नंबर ऑफ मोलेक्युल्स दॅट इज कार्बन आणि ऑक्सिजन हे रिॲक्टिंग गॅसेस आहेत. हे जेव्हा एकमेकाबरोबर रिॲक्ट होतात आणि त्याच्यापासून आपल्याला कोण मिळतो CO2 मिळतो. ज्यावेळी CO2 मिळतो त्यावेळी त्याचा डेल्टा एच जो आहे तो -393.5 किलो जूल एवढा डेल्टा एच आपल्याला मिळतो. म्हणजे एवढी अमाऊंट ऑफ हीट काय झाल्या या रिॲक्शनमधून गिव्हन आउट झाल्या किंवा इव्हॉल्व झाल्या. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे यातला हा जो डेल्टा एच आहे तो डेल्टा एच म्हणजे काय झाला या रिॲक्शनचा हीट ऑफ रिॲक्शन असं म्हणायचं. म्हणजे या रिॲक्शनमधून हीट किती इव्हॉल्व झाली तर -393.5 किलो जूल एवढी हीट काय झाली म्हणणार आपण इव्हॉल्व झाली असं म्हणणार आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलो कार्बन 1च मोल आहे म्हणजे त्याचे 12 ग्रॅम येतील. ऑक्सिजन 2 मोल आहे त्यामुळे त्याचा 1 मोलसाठी 32 ग्रॅम लागतो. आणि जर आपण CO2 बघितला तर तो CO2 जो आहे तो CO2 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. म्हणजे जर याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर त्या व्हॅल्यूनुसार म्हणजे 12 ग्रॅम कार्बन 1 मोल ऑफ ऑक्सिजन दॅट इज 16 दुने 32 ग्रॅम झाला तो. 12 ग्रॅम कार्बन 32 ग्रॅम ऑक्सिजन आणि इट प्रोड्युसेस काय म्हणते बघा मी इट प्रोड्युसेस 44 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे जर आपण याचं मोलच्या फॉर्ममध्ये बघितलं तर रिॲक्टंटची बेरीज ही 44 ग्रॅम येईल आणि जो प्रॉडक्ट फॉर्म होतोय CO2 त्याचाही 1 मोल किती असणार आहे 44 ग्रॅम असणार आहे. आता तो कसा असेल कार्बन बघा काय म्हणतोय मी नीट लक्ष द्या. इथं कार्बन जो आहे तो कार्बन आपण बघितला तर त्याचा 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम. ऑक्सिजन जो आहे तो O2 आहे आणि त्याचा 1 मोल म्हणजे 32 ग्रॅम येईल. 32 अधिक 12 केलं तर 44 ग्रॅम येईल. म्हणजे C+O2 या दोन्हीची बेरीज 44 ग्रॅम इतकी येते. आणि कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो त्याच्यामध्ये सुद्धा किती येणार आहे कार्बनचे 12 आणि ऑक्सिजनचे 44 ग्रॅम येणार आहे. आणि म्हणून आपण इथं म्हणतोय या रिॲक्शनमध्ये जी हीट गिव्हन आउट झालेली आहे ती किती झालेली आहे 393.5 किलो जूल
of heat is evolved, and therefore this delta H, it is nothing but heat of reaction. So heat of reaction, it is equal to enthalpy of products minus enthalpy of reactants. म्हणजे जसं आपण डेल्टा एच मध्ये म्हटलेलं होतं, डेल्टा एच वरती काय म्हटलं आपण, एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू एच products minus H reactants. That is nothing but heat of reaction delta H is equal to enthalpy of products minus enthalpy of reactants. That means when the reaction is reversed, sign of delta H is also reversed. म्हणजे तीच रिॲक्शन जर आपण रिव्हर्स केली तर डेल्टा एचचं साईन सुद्धा काय होतं, बदललं जातं.